आशीर्वाद दिला नाही म्हणून मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. असंख्य प्रश्नांचा मणिमार भगवंतांकडे आम्ही करतो, पण ध्यानात विसरले नाही तरी आमच्या नजरेनं अचूक दिसेना. भोलेनाथ अगदी स्मित हास्य करताय आला आमच्याकडे. तेव्हा अनेक भक्त आपली भक्ती करण्यासाठी या कैलासपर्वती येत असतात. आपली भक्ती करत असते, पण आज आपण मनोमनी ठरवूया. आज विजयाची सत्व परीक्षा घ्या. आपण भक्ती करते, पण आशीर्वाद द्यायचा नाही. आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपली बायको काय करते हे पाहण्यासाठी आपण जाणून बुजू. असं राहिलं ठीक आहे ना? हो, तुमची बायको आहे मी, विश्वाची जननी, आदिमाया आणि शक्तीचं स्वरूप. तुमचे भाऊ होऊ शकत नाही या शब्दा भाग्य, कारण बायको म्हटल्यानंतर नवऱ्याची अर्धांगिनी होईल. नवऱ्याच्या मनातील भाव अगदी नकळत आंबे ओळखले. मग तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी गिरजा देखील काय करते पहा. हे शिवगण हो, हे शिवभक्त हो, प्रत्येकाला आज शिव आणि शक्तीचं उभयतांचं दर्शन असेल. प्रत्येकानं हातानं टाळी वाजवावी, प्रत्येकानं मुखात शिवस्तुती गावी, जेणेकरून आम्ही या नादानं ब्रह्मनाद निर्माण करू. आणि या ब्रह्मनादाच्या योगेनं जे भगवंताला आवडते ते तांडव नृत्य करण्यासाठी ही शक्ती सादर होणार आहे. यासाठी प्रत्येकानं हातानं टाळी वाजवणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मुखात ओम नमः शिवाय या नादानं ब्रह्मनाद करायचा आहे.
संयुक्त दशवधनामध्ये प्रथमच खास आयोजकांच्या आग्रहास्तव एक शिवतांडव परत सादर करण्याचा प्रयत्न करतोय भगवतच्या माध्यमातून. आवडला तर नक्की टाळ्यांचा आशीर्वाद या छोट्याशा कलाकाराच्या मागे द्या. ऐका शिवतांडव परत. शंकर गंगाधर भूतनाथ भूत संग मोद मदन करत रंग जलत भंगांग भरत शंभु शीश गंग उगत धवल जलत वेग उडत जटाजूट जनेने उडत भुजंग उमंग वैकुंठ नकार नग्रम वैक भूल भंग मंगलत वदिनति रूप कंटी जैसे अभंग भूत प्रेत भैरव जलनंतलो भूत पदत आनंद अमनि उदर सकल भूत तंदु देक ढंग ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय 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 ओम नमः तुमच्या दर्शनाची या आशीर्वादाची आस मनाच्या ठिकाणी आणि आपला आशीर्वाद घेतला श्रीफळ मन गुंतवतात मनाच्या ठिकाणी स्थिरता निर्माण शोभलेस गिरिजे शोभलेस क्षणभरा देव तुझे सत्व परीक्षा पाहत होता की जी माझी भक्ती म्हणून जे गिरिजा नटली आहे अगदी माझ्या सेवेसाठी माझ्या भक्तीसाठी किती आस असलेली आहे याचंच उदाहरण मला विश्वाला दाखवायचं होतं आणि म्हणून आज या तुझ्या पतीला प्रसन्न करून घेण्यासाठी जो प्रसंग तू इथं निर्माण केलास अगदी त्या प्रसंगावर सुप्रसन्न तुझा पतिमय परमेश्वर या विश्वाचा आदिदेव तुझ्यावर प्रसन्न आहे. मन समाधानी झालं कारण मी केलंय नाविन्य नव्हे तर आपल्या पावलावर पाऊल ठेवून ही दिशा तत्पर होते. यापूर्वी कित्येक वेळा आपल्या प्राप्तीसाठी या गिरिजेनं काय केले आपल्याला ऐकून मिळाले पण आपल्या आशीर्वादासाठी आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी मी एकटी संत नाही झाले. प्रत्येक शिवभक्त प्रत्येक शिवगण स्वतःच्या हस्तानं टाळी वाजवू लागला. या टाळीच्या नादातून ब्रह्मनाद निर्माण झाला आणि या ब्रह्मनादाकडे आम्ही तांडव नृत्य करून आपल्याला प्रसन्न केले. अर्थात माझ्यासोबत या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आपला आशीर्वाद नाही. सदैव भक्तांचं कल्याण होईल. अगं पत्नी म्हणून शोभेस साधी. पण खरी भक्ती कशी असावी याचं उदाहरण तू आज विश्वाला पटवून दिलंय. खरं तर समाधान होतंय कारण भक्ती तत्व कशा प्रकारे अबाधित राहील याची विश्वाच्या ठाई प्रत्येकानं जाण घ्यावी म्हणून या आदिदेवाची भक्ती तू केली. नव्हे तर या देवाला प्रसन्न करून घेतला
अगदी या देवाची भार्या असून सुद्धा एका सद्भक्ताप्रमाणे तू वर्तन केलं. हाच आदर्श विश्वगे क्षणभर मला वाटलं. आमचंही म्हणत हो, काय माहितीये, ज्यावेळी या कैलासावर आदिदेवाला सद्भक्तांना आशीर्वाद तर दिला, पण भक्तांचं कसं आहे, ज्यावेळी शिवशक्तीचं दर्शन मिळतं अलंब्य लाभ त्यांच्या जीवनात होतो. ते शिवशक्तीचा त्या क्षणाचाही विलंब न करता उत्सुक आहे. म्हणून या शिवशक्तीचा आशीर्वाद सदोदित त्यांच्या मस्तकी असू दे. कल्याण वसो. मनातील इच्छाकांक्षा पूर्ण होतील पार्वतीचा पती योगी तयाच्या चरणी माझा हे भवन हे भानुलोचना पिनाकवाणी वसुधरा नीलकंठा उमामेश्वरा माझ्या पार्वती परमेश्वरा आशीर्वाद आमचा पाठीशी असाच असो असा कल्याण असा ओम नमः शिवाय माझ्या
बाहूंची गुढी होईल. आपल्या पावला पावला मग यश रेखाटलं जाईल असा या आईचाही मंगल मनातील मनोकामना पूर्ण होते. तुझ्या जीवनात तुझ्या सौंदर्याला साजेल शोभे, तुझ्या पितृदेवतेच्या प्रतिष्ठेला शोभे असा तुझ्या जीवनात पराक्रमी, शूरवीर असा नवरा तुझ्या जीवनात लागेल. प्रत्येक बापाच्या जीवनात यक्ष प्रश्न कोणता अनुभव नसते. तर ज्या बापाच्या कुशीला कन्या जन्माला आली, त्या प्रत्येक बापाला एकच संकट असतो. ज्या कन्याला आपण लहानाची मोठी केली, ज्या कन्याला आपण उंचीचे संस्कार घडवले, तीच कन्या ज्या कन्याने आतापर्यंत आपल्याच वयाचा उद्धार केला, त्याच आपल्या कन्येनं निश्चितच आपल्या नवऱ्याचा मुलाचा सुद्धा उद्धार करावा. आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आई तुझ्या मुखातून आशीर्वाद मिळाला. या विश्वात देवादीन भक्तानी भक्तादीन देव हे नातं चिरकाल आहे. आम्ही भक्त आहोत म्हणून आम्ही देवता आहोत. कारण तुम्ही भक्त आम्हा देवतांची भक्ती करताय. मनात कुठली अपेक्षा न ठेवता अगदी निस्वार्थी भावनेनं या शिवशक्तीची तुम्ही आराधना केला आणि म्हणूनच तुमच्या कुलाचा उद्धार व्हावा, यांच्या कन्येच्या सौंदर्याला साजेल शोभेल असा वर मिळावा या हेतूने आम्ही आशीर्वाद दिला. म्हणजे तुझा आशीर्वाद म्हणजे या विश्वात हा सत्य होणार आहे. ही देववाणी आहे. ही कधी भंग पावणार नाही. ती अभंगाला भंग नाही. म्हणजे या आशीर्वादाला देवा नित्याचं जगाला परिपूर्ण झालं आहे. आता या शिक्षणाला हा पूर्ण झाली. चाल म्हटलेला करा. अजून काही मागायचं राहिलं काही कोण मिळणार आहे? देवानं आता आपल्याला पुष्कळ दिलेलं आहे. आईने जे काही दिले ना शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा असा आशीर्वाद आईच्या मुखातून बाहेर पडलाय. देवाला आपली भक्तीची स्वार्थी आहे. मग आणखी मला काय हवंय? पण आशीर्वाद घेतला हो आणि आपण निघाला. मग मी काय म्हणते मी नाही हो, आपण आपण दोघंही जाणार आहोत. आपण निघालो. हो. पण मी काय म्हणते काय म्हणते? मला काही क्षण ना काय? इथं राहायचंय. इथं राहायचं आहे. हो, कारण कैलासी असणारं हे अवतीभोवती असणारं सौंदर्य, हा या सौंदर्याचा आस्वाद मला चाकायचा आहे. तेव्हा काही क्षण बाबा तुम्ही चला, मी मनाचं समाधान करते. म्हणजे या कैलास पर्वतावर काही क्षण मुलाचाच फिरावायचा. हा कैलास पर्वताचा मुला तो पहिला होईल. आणि त्यातल्या बापासमोर आणि भक्तासमोर हे सौंदर्य पहा ना, काय सौंदर्य आहे. हे सौंदर्य फक्त या कैलासावरचा बोलण्याचं त्याचं उपयोग मला घ्यायचं आहे. आहे. हे सौंदर्य मला पाहायचंय. हे कैलास पर्वत आहे. साक्षात विश्वाची लयंकर्ती देवता या कैलास पर्वती वास्तव्य करते. तुझी इच्छा मी पूर्ण करणार. त्याला कारण काय माहितीये का? या कैलास पर्वती माझा देव असेपर्यंत कुणाला कशाची भीती नाही. होय. देव तर आपल्या पाठीशी असेल की कशाची भीती आहे? इच्छा पूर्ण करतो याचा अर्थ असा नव्हे. बराच कालावधी कराशी नाही हो. मी चाललोय ना मिळवल्यापर्यंत मी जाईन. माझी कर्तव्य मी परिपूर्ण करेन. पण ती कर्तव्य पूर्ण होईपर्यंत लवकरात लवकर तुझ्या मला नावाला काय लवकरात लवकर हा? येईल. आशीर्वाद. हे शिल्लक लवकरात लवकर ये. माझं तुझी शान करतोय. वा 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 वा, काय हे सौंदर्य आहे. क्षणभर बाबाची आज्ञा घेतली आणि काही क्षण या साऱ्या सौंदर्याचा आस्वाद मला घ्यायचा आहे. आणि म्हणून मी इथं थांबले. मग असंच करावं. या सौंदर्याचा आस्वाद घेऊन आपल्या मनात कैलासवासी नारायण सारे भक्त शिवनाथ
हरिभक्त